आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं वाटतं ना आता? तू आलीस ना, मला आता काही होणार नाही. तुम्ही इथे यायचं नाही आणि मी तुमच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. गौरी, एक विचार. गौरी, माझ्या रुद्राला माफ करशील का? गौरी जी, थँक्यू गौरीजी. जे काही घडलंय त्यानंतर मला वाटलं नव्हतं की तुम्ही याल, पण तुम्ही आलात. हो, आणि आणखी एक, आत नंदईने तुम्हाला जे विचारलं मला माफ करण्याबद्दल, ते प्लीज विसरून जा. त्याचा फार विचार नका करू, कारण जर मी चुकलोय तर तुम्हाला माझ्यावर चिडण्याची आणि रागवण्याची मुभा आहे. आणि तुमचा राग विनाकारण नाहीये. कदाचित तुमच्या जागी मी असतो तर मलाही तेवढाच त्रास झाला असता जेवढा तुम्हाला होतोय, आणि मीही असाच वागलो असतो. आणि मला कळलंय गौरीजी, नात्यात किती रागवायचं आणि हट्ट किती ताणायचा ते. मी माझ्या चुकीची शिक्षा ऑलरेडी भोगतोय गौरीजी, आणि फक्त नंदही म्हणते म्हणून तुम्ही मला माफ नका करू. तुम्हाला जेव्हा मनापासून वाटेल तेव्हाच मला माफ करा. काय? अहो, गौरीला मी खूप अडवण्याचा प्रयत्न केला, पण ती काय थांबलीच नाही. आता तुम्हीच काहीतरी करा. वा, फार लवकर सांगितलंस ग तुम्हाला. अडाणी मूर्ख कुठची. अगं, ती गौरी आली पण इथे. काय 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 एक काम सांगितलं तर ते सुद्धा धड जमलं नाहीये तुला, आणि पैसे मात्र तोंड वरती करून मागतेस. हे बघ, जे पैसे मी दिले ना तेच मला परत आणून दे. एक पैसा मिळणार नाही आता तुला. युजलेस कुणीकडची बावळट. या गौरीमुळे ना हातचा पैसा जाणार आता. एवढं बोलणं पण ऐकून घ्यावं लागलं. ती अशी ना तर तिची कार्टी तिच्यापेक्षा आगाव. नाकापेक्षा मोती जड. थांब, आता त्या कार्टीलाच बघते.
बरं वाटतंय ना आता? हो. का गए कार्टे, चल माझ्यासोबत चल. नाही, सोडा मला, सोडा मला, सोडा. तुला सोडू? तुला? माझ्या रस्त्यात आडवी येते आणि तुला सोडू? याला भाजलं तर तुझ्या आईला पाठवलं ना बाहेर, म्हणजे तुला भाजलं तरी काय हरकत नाही ना? हो ना? सोडा मला, सोडा. ए, आवाज बंद कर. कशाला पाठवलं तुझ्या आईला बाहेर? काय चाललंय? हा, सोड तिला, सोड. आणि काय ग, गौरी गेली त्याचं तुला काय ग? मला काय म्हणजे? तुम्हाला नाही ना काळजी आश्रमाची, म्हणून मला करावी लागते. ती उंडारते बाहेर तरी तुम्ही चालून घेता ना, पण मला नाही चालणार. आश्रम सोडून त्या रुद्र पैठणकरांच्या घरी जाऊन बसली तुमची गौरी, आणि या कार्टीने पण मला तिला अडू दिलं नाही. इथं काय मी एकटीनेच राबायचं का? ए, वाटेल ते बोलू नको. हा, गौरी आश्रमाची सगळी कामं करते मगच जाते कायम. हो, पण मी म्हणते जायचंच कशाला भटकायला? बघ तू. पोरांनो, तुमचं काही खरं नाही. तुम्ही बाहेर जाऊन काम करा. तुमची आई काय आश्रम वाचवणार नाहीये बरं का. ती तिचं आणि या आगाव कार्टीचं बघेल, आणि या दोघी जातील बंगल्यात निघून. तुम्ही इथं भीक मागत बसा आणि आई आई करत बसा. गे चंद्रे, काही बोलू नकोस. हा, हे बघ, असं काही नाहीये. कशाला खोटं बोलता तुम्ही? माझ्या आईबद्दल चुकीचं बोलायचं नाही. ती काय तुमच्यासारखी नाहीये, तिला सगळ्यांची काळजी आहे. आमच्यासाठी ती काही पण करेल, पण आम्हाला काही एकटं नाही सोडणार. तिला नंदाई आजीची पण काळजी आहे. ती त्यांच्यासाठी गेली तिकडे. तिला बरं नाहीये ना, म्हणून. आई जशी आपली काळजी घेते तशी त्यांची पण घेणारच ना, हो की नाही? हो, मग तिकडच काळजी घेत बस म्हणावं तुझ्या आईला. बघूच कसा आश्रम वाचवते ते. ए पोरांनो, तिचं काही ऐकू नका. ती अशीच काहीतरी बोलत असते. तुम्ही खेळत होता ना, तुम्ही खेळा. तुमचं खेळणं झालं की आपण जेवायला जाऊया, जेवण करूया. काय तुम्ही चालू द्या तुमचं. काय बिट्टी, बस बस बिट्टी. काय झालं असेल नंदाई आजींना? आई गेल्याने नंदाई आजींना बरं वाटलं असेल का? आई खरंच घरात गेली असेल का? श्वेताताई, द्या इकडे. गौरी, राहू दे. अहो, मी असताना तुम्ही कशाला? गौरी, हे आता माझं रोजचंच काम आहे, मी करते. श्वेताताई, तुम्ही या अवस्थेत? काय सांगू तुला गौरी, तू या घरातून निघून गेलीस आणि तुझ्या पावलांनी या घरचं सारं सुखच निघून गेलं. त्यानंतर एकही दिवस या घरात पूर्वीसारखा बघितलेला नाही. गौरी, जे तुझ्या बाबतीत घडलं ना, त्यात घरचे किती चुकले या सगळ्याची जाणीव आहे सगळ्यांना. बाबा तर पार कोशातच गेले. सतत स्वतःला दोषी मानत राहिले. त्यानंतर त्यांनी खोली बाहेर येणंच सोडलं. ना कामाला गेले, ना खोली बाहेर आले. खाणं पिणं सगळंच सोडलं त्यांनी.
आणि रुद्र भाऊजी दिवसभर दारूच्या नशेत असायचे. गौरी, खरं तर ना गेल्या 7 महिन्यात नंदाईंच्या चेहऱ्यावर एकदाही हसू बघितलेलं नाहीये मी. त्यांच्या या मायेनी बांधलेल्या घराची एक एक वीट त्यांच्या डोळ्यांदेखत ढासळत होती, पण तरी त्या काहीच करू शकत नव्हत्या. आता सगळे आपापल्या जगात राहतात. म्हणजे कोणाला कोणाबद्दल प्रेम नाही, माया नाही, ओसाड पडलंय हे घर. गौरी, नंदाईंना जेवढा त्रास होतोय ना, त्या त्रासासमोर माझी ही अवस्था काहीच नाहीये ग. श्वेताताई, तुम्ही बसा, आराम करा, मी करते. गौरी, नको अगं, मी करते. श्वेताताई, ऐका माझं. अगो बाई, ही मेड आली का परत? हिला काही आपलं घर सुटत नाही. माझ्यासाठी खायला बनव काहीतरी, नाहीतर असं कर ना, आलीच आहेस तर 5-6 दिवसाचं बनव काहीतरी, आणि चांगलं चुंगलं बनव. हा नानी, ती मेड नाहीये. हा, मेड नाहीये? मग काय मालकीण झाली काय? कळतंय हा मला सगळं. 7 महिने लांब काय राहिलीस? अजून मालकीण होण्याची स्वप्न सुटली नाही वाटतं तुझी. कुठे कडमडली होतीस का इतके दिवस? राजनने माझ्या रुद्रच्या नावावर प्रॉपर्टी काय केली, लगेच चालली. पण एक लक्षात ठेवायचं, इथे तुला काहीही मिळणार नाही. तुझं काम संपव आणि जा तुझ्या घरी. मनोरमा मॅडम, बोलता येतं म्हणून वाटेल ते बोलू नका. मी नाही ऐकून घेणार. गो बाई, बरीच भेट झालेली दिसते की हे. पैसा मिळाल्याने तुम्हाला फरक पडत असेल, मला नाही. माझ्यासाठी पैशापेक्षा माणसं जास्त महत्वाची आहेत. आणि इथे मी नंदाईंसाठी आली आणि त्यांच्यासाठी इथेच थांबणे. नंदाईंना बरं वाटेपर्यंत मला इथून बाहेर काढायचा प्रयत्नही करू नका. आणि हो, परत मी हे सगळं ऐकून घेणार नाही. शेवटचं सांगते, बिट्टी, तू काय करतेस? नंदाई आजी बरी नाहीये ना, तर मी त्यांच्यासाठी ग्रीटिंग बनवते. आजी म्हणजे कोण ग? आई आपली खूप काळजी घेते की नाही? हो. मग तसंच आईची काळजी घेणारं कोणीतरी पाहिजे ना. हो. आईची काळजी कोण घेतं माहितीये? नाही. खरंच ग बिट्टी, आईची काळजी कोण घेते हे माहितीच नाही. आईची काळजी तिची आई घेते. आईच्या आईला म्हणतात आजी. हा, अच्छा, म्हणजे चंद्रिकाची आई खूप खडूस असेल ना ग? नंदाई आजी ना खूप चांगली आहे. माझी आणि आईची खूप काळजी करायची ती. आई काम करून खूप दमायची ना, मग नंदाई आजी तिला विश्रांती घ्यायला सांगायची.
रुद्र, गौरीच्या मनात खूप राग आहे का रे? मी काय विचारतेय? हो, आणि असणारच ना नंदाई. मी त्यांच्याशी खूप वाईट वागलोय आणि आता परिस्थितीने त्यांना फार कठोर बनवलंय. मग आता रे? पण अजूनही त्या जुन्या गौरीजी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी लपून आहेत नंदाई, ज्यांना आपल्या लोकांची काळजी करणं, आपल्या लोकांना जीव लावणं माहिती आहे. कधी ना कधी त्या बाहेर येतील आणि मला माफ करतील. खरंच असं होईल ना रे? आत येऊ? गौरी, अगं तुला परवानगी घ्यायची गरज नाही. हे तुझंच घर आहे. सूप आणलंय तुमच्यासाठी. नंदाई आजी ना माझे पण खूप लाड करायची आणि आईचे पण खूप लाड करायची ती. पिट्टी, नंदाई आजी जर एवढ्या चांगल्या आहेत तर तूही तिला कशी आहेस हे विचारलं पाहिजे ना. एक मिनिट ना. हा, बोल भरत. रुद्र सर, कुणाला तरी तुमच्याशी बोलायचं आहे. हा, कोण? हा, एक मिनिट. हा, एक मिनिट. हॅलो पार्टनर. बोल. नंदाई आजी कशी आहे? बरं वाटतंय तिला? थांबा, मी स्पीकरवर फोन ठेवतो. तूच बोल. हॅलो नंदाई आजी. बिट्टी, कशी आहेस तू आजी? बरं वाटतंय ना तुला? हो बाळा, मी अगदी बरी आहे आता. तुझा आवाज ऐकला ना, मग माझा आजार पळून गेला दूर. बघितलं बिट्टीचं मॅजिक? हो ग बाळा, तुझ्याकडे आणि तुझ्या आईकडे माणसांना जोडण्याचं खूप खूप मोठं मॅजिक आहे. खूप कमी माणसांकडे असतं ते बाळा. या घराला तुमच्या दोघींच्या या मॅजिकची गरज आहे बाळा. आई आहे ना तुमच्या जवळ?
ती सगळ्यांना बरं करू शकते. आम्ही कोणीही आजारी पडलो ना ती लगेच बरं करते, हो ना? आई तुम्हाला लगेच बरं करेल, कारण तुम्ही आईच्या आई आहात ना. हो बाळा, गौरी मला नक्की बरं करेल. आणि एक सांगायचंय नंदाई आजी. कुठली ग? थांबा. आजी लवकर बरे व्हा. बरं बरं, थँक्यू.